आणि आता मोठी बातमी आहे शेअर बाजारातून। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार गडगडलाय। सेन्सेक्स 1250 अंकांनी पडलाय। निफ्टीमध्ये 350 हून अधिकची घसरण झाली आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये ही उलाढाल बघायला मिळतीये। यामुळे गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढतीये। निफ्टीमध्ये 350 हून अधिकची घसरण। आणि आपल्या सोबत आशुतोष वखरे जे शेअर मार्केट एक्सपर्ट आहेत ते जोडले गेलेले आहेत। आशुतोष, काय सांगाल या शेअर मार्केटमध्ये जी उलाढाल झालेली आहे त्याबद्दल? नमस्कार। हे शुक्रवारी अमेरिकेमध्ये तिकडल्या फेड चेअरमननी जे एक वक्तव्य दिलं की व्याजदर अजूनही वर राहतील, म्हणजे किती वेळ वर राहतील आणि किती पण वर राहतील या दोन्ही गोष्टींवर त्यांनी वक्तव्य दिलं। आणि याचा अर्थ अमेरिकेतले, आणि ज्याचा अर्थ असा होतो की पूर्ण जगातनं डॉलर हे ओढल्या जातील आहे। तर म्हणून जेव्हा त्यांनी हे वक्तव्य दिलं जॅक्सन होलला, तेव्हा तिकडचंच बाजार म्हणजे डाव जोन्सच 1000 पॉईंट म्हणजे 3% खाली पडलं। तर हे अपेक्षित होतं की भारतीय बाजार म्हणा किंवा बाकीचे इतर, आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा बाकीचे इतर जागतिक बाजार सुद्धा पडले आहेत 2-2%, 3-3%। तसं म्हटलं तर त्या मानाने भारताचं बाजार इतकं नाही पडलंय अजून, पण ते जागतिक कारणं आहेत आणि जागतिक मंदी येऊ शकते जी भीती आहे, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे। आणि भारतातून परकीय गुंतवणूकदार पैसे काढतील असं या 2-3 कारणांमुळे, पण प्रमुख कारण अमेरिकेतून निघालेलं आहे। पण आशुतोषजी, मला हे विचारायचंय की या उलाढालीमुळे गुंतवणूकदारांची किती चिंता वाढणार आहे? शेअर बाजाराचं असं असतं मॅडम की जेव्हा बाजार इतकं खाली पडतं तेव्हा आज बरेचसे असे गुंतवणूकदार असतील की जे दोन्ही हाताने विकत घेत असतील। म्हणून चिंता जर का कोणाची वाढत असेल तर कुठेतरी कोणाला संधी पण मिळत असते। आता या पूर्ण याच्यात हे बघणं आवश्यक आहे की जे किरकोळ लहान छोटे गुंतवणूकदार आहे त्यांनी याच्यामध्ये उगीच आपले हात भाजायचा, म्हणजे लवकर काहीतरी करावं, घे विक करावं, डेरिव्हेटिव्ह मध्ये जावं, या सगळ्या गोष्टींच्या दूर राहिले लहान गुंतवणूकदार, तर चिंता त्यांची वाढणार नाही। SIP करत राहिले तर त्यांना आजच्यासारख्या फॉलचा लाभ, काय माहित शेवट दिवस संपतपर्यंत पुन्हा बाजार कालच्या स्तरावरही येऊ शकतं, कोणास ठाऊक। तर म्हणून लहान गुंतवणूकदारांनी अशा याच्यामध्ये फक्त SIP करत राहावं आणि स्वतःचं जे काही त्यांनी अभ्यास करून केलं असेल तेवढंच करावं, नाही तर मग चिंता नक्कीच वाढेल। नक्कीच आशुतोषजी, आणि मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की कुठली काळजी अशा वेळेला घ्यायला हवी जेव्हा शेअर मार्केटमध्ये इतकी उलाढाल होत असते? काय होतं की आजकाल सगळीकडनं इन्फॉर्मेशन खूप कशी पण येऊन जाते, म्हणजे व्हॉट्सअपवर येते, युट्यूबवर येते, फेसबुकवर येते, प्रसार माध्यम आहेतच, आणि त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होतं आणि नेमकं काय घ्यायचं हेच बरेचदा लोकांना समजत नाही आणि त्याच्यामध्ये ते खूप साऱ्या चुका करून बसतात। तर म्हणून सगळ्यात मोठी काळजी ही घ्यायला पाहिजे की सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन त्यांचं काय आहे। म्हणजे कोणीतरी येऊन काहीतरी बोललं किंवा मला वाटतं की या माणसाला समजत असेल, याच्यापासून थोडंसं त्यांनी दूर राहायला पाहिजे। मिस इन्फॉर्मेशन किंवा हाफ इन्फॉर्मेशननी लहान गुंतवणूकदारांना खूप त्रास होऊ शकतो। नक्कीच आशुतोषजी, न्यूज 18 लोकमतची बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 29 ऑगस्ट म्हणजेच आजच होणार आहे। गणपती बाप्पामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची आजच पहिली तारीख आहे। नेहमी 1 तारखेला होणारा पगार 29 तारखेला होणार असल्यामुळे उत्सव आता दणक्यात साजरा करता येणार आहे। दर महिन्याला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला होत असतो, मात्र बाप्पांचं आगमन होणार आहे यासाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 29 तारखेला होणार आहे। त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आणखी दणक्यात साजरा करता येईल आपल्याला। आणि ठाणे जिल्ह्यात खड्ड्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय। ठाणे जिल्ह्यातील दिवा आगासन रोडवर एका बाईक स्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय।
खड्ड्यामुळे तोल जाऊन हा बाईक स्वार चालत्या ट्रक खाली आला आणि यात या बाईक स्वाराचा मृत्यू झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आणि यामुळे आता या खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचे बळी जाणार हा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा अपघात घडलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये या बाईक स्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला। आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे आणि शेतकरी नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोघेही शिवबंधन बांधणार आहेत। शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झालेत। त्यानंतर हिंगोलीत राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे हे आता शिवसेनेत प्रवेश करतात। त्यामुळे आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेने कळमनुरी मतदारसंघात कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे। तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, थेट जाऊयात। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ, घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेली जीएसटी यांच्या विरोधात हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। सुप्रिया सुळे देखील आंदोलनमध्ये आपल्याला सहभागी झालेला दिसतात। हे जन आक्रोश आंदोलन वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या विरोधात आहे। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये जी वाढ केलेली आहे तसंच घरगुती वापरांच्या वस्तूंवर जी जीएसटी लादण्यात आलेली आहे याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं हे जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या गॅसच्या घरगुती दरामध्ये वाढ केली आहे। तसंच घरगुती वापरांच्या वस्तूंवर लादलेली जीएसटीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हे जन आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरबद्दलचा एक किस्सा सांगितला। दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसचे विचारधारा मान्य नाही असं उत्तर दिल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊ केली आहे। गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप पक्ष वाढला, मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला हे रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, मात्र पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला पाहिजे। रोहिणी खडसेप्रमाणेच पंकजा मुंडेंनीही राष्ट्रवादीत यावं असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। किरीट सोमय्यांसारखा महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी खिल्ली उडवली आहे। प्रताप सरनाईक आता जेलमध्ये जातील असं सोमय्या सांगत होते, मात्र ते तर शिंदे गटात गेले असं मिटकरी म्हणाले। तर भावना गवळी ही वॉशिंग पावडर निर्म्यासारख्या साफ झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे।
धाराशिव साखर कारखान्यांचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयावरील साखर कारखान्यांवरील आयकर विभागाची कारवाई मध्यरात्री संपली आहे। तपासात काहीही मालमत्ता सापडली नाहीये। आम्ही दिलेल्या उत्तरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, असं अभिजित पाटील यांनी म्हटलंय। गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होतीये। या सभेच्या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून गोकुळच्या सभा वादळी होत आहेत। या वर्षीच्या सभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। दसरा मेळाव्यावरून भास्कर जाधवांनी शिंदे गटाला इशारा दिला होता, त्यावर आता गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठं काम एकनाथ शिंदेंनी केलं असल्याची आठवण गुलाबराव पाटलांनी यावेळी करून दिली। रोहित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून धमक्या देण्याचे प्रकार योग्य नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। यंत्रणा बाजूलाच राहिली, पण दुसरेच लोक गैरफायदा घेऊन टीका करतायत, हे दुर्दैवी असल्याचंही जयंत पाटील म्हणाले। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यातील एका कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरीच्या मार्गाने घेतल्याचं पुढे आलंय। सोशल मीडियावर वीज चोरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी महावितरणाने मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बनतेवर कारवाई करत 8,000चा दंड ठोठावलाय। गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे मोठ्या संख्येनं चाकरमानी सिंधुदुर्ग रत्नागिरीत दाखल झालेत। निर्बंध मुक्तीनंतर प्रथमच गणेशोत्सव साजरा होतोय, त्यामुळे चाकरमानी रेल्वे, विशेष गाड्या, जादा एसटी बसेस किंवा स्वतःच्या गाड्या घेऊन कोकणात दाखल झालेत। गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय, त्यामुळे अनेक चाकरमानी रत्नागिरीतील दापोलीत दाखल झालेत। 2 वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतोय, त्याच्याच पार्श्वभूमीवर चाकरमानी दापोलीत दाखल झालेत। गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जात आहेत, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केलेत, तसंच महामार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त देखील आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवरील अवघड वळणावरील झाडी साफ करण्याचा निर्णय काही तरुणांनी घेतलाय। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी केळवत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे। पोलिसांनी दगडफेकीच्या घटनेतील निरपराधांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खामगावात बंद पुकारण्यात आलाय। पोळ्याच्या दिवशी 2 गटात वाद झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 17 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केलेत, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। रत्नागिरीतील कर्दे मुरुड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काळा तवंग आल्याचं पाहायला मिळालं। हा तवंग अंगाला चिकटत असल्यानं पर्यटकांनी या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। धानाची ऑफलाईन खरेदी केल्यावर ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचं कारण देत धान वापस केल्यानं शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातलाय। आर्थिक भुर्दंड लक्षात घेता याच धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्हा रुग्णालयात राबवण्यात येणारी ब्लड ऑन कॉल सेवा बंद करण्यात आली आहे। याचा फटका रक्त संकलनावर बसलाय, तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कमी करण्यात आले। धुळे शहरातील 5 कंदील परिसरात कपडा मार्केटला आग लागली। यात तनेजा टेक्सटाईल या दुकानातील सर्व कापड जळून खाक झालं असून 3 दुकानांना या आगीची झळ पोहोचली आहे। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। जुन्या वादातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणावर हल्ला केलाय। शेख नफीस शेख हाफिज असं या तरुणाचं नाव असून त्याला भर रस्त्यात चाकूने भोसकण्यात आलंय। जालन्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे।
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी लाखनी पोलिसात 27 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विहिरीवरील विद्युत मोटार चालू करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यानं 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी इथे ही घटना घडली। गीतेश रिवारे असं मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूरमध्ये मालगाडीवर चढून सेल्फी काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। सेल्फी काढताना वीज तारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी झालाय। मुकासीद जमादार असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मावळ तालुक्यातील डोणे येथे 4 मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने मयत तरुणाचा पाय गाळात रुतला गेला। मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथे पाठवण्यात आला। जळगाव शहरातील मेहरुण ट्रॅकवर भरधाव कारने 11 वर्षाच्या मुलाला उडवण्याची घटना घडली आहे। अपघात एवढा भीषण होता की कारने जोरदार धडक दिल्यानंतर सायकल झाडावर अडकली होती। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अजूनही गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत, बट तुर्तास घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जात आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केलेत, तसंच महामार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त देखील केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित अंजिवडे घाट लवकरच फोडून पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। अंजिवडा घाट फोडल्यास झाराप ते कोल्हापूर अंतर 104 किलोमीटर होणार आहे, त्यामुळे हा घाट मे महिन्यापर्यंत लवकरच मार्गी लागेल अशी आशा रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील धुग्गूस शहरातील भूस्खलन प्रकरणी जमिनीत गळप झालेल्या घराजवळची सर्व घरं खबरदारीचा उपाय म्हणून इतरत्र हलवण्यात आली आहे। या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे, तर भाजपकडून प्रत्येकी 3,000 रुपयांची मदत या कुटुंबांना मिळणार आहे। परभणीत बनावट कीटकनाशक प्रकरणी शेतकरी कृती समिती आक्रमक झाली आहे। वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नसल्याचा आरोप समितीनं केलाय। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नांदेडमध्ये खरीप हंगाम धोक्यात आला असून बळीराजाची चिंता वाढली आहे। गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे सोयाबीन कपाशीसारखी पीक धोक्यात आली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस न झाल्यास पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते। धुळ्यात सध्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय। समाधानकारक पावसानंतर यंदा पिकही बहरली आहेत, मात्र मशागतीच्या कामांसाठी शेतमजूर मिळत नाहीये। जास्तीची मजुरी देऊनही शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलावातून रानमळा धरणात पाणी सोडण्यात आले, त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होतीये। शहरासह 8 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांची चिंता मिटली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये आंदोलक पत्रकारांनी आमदार संजय बनसोडेंचा ताफा रोखलाय। शहरातील अतिक्रमणाविरोधात गेल्या 43 दिवसांपासून पत्रकारांनी उपोषण केलं होतं, मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी थेट आमदार बनसोडेंचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली आहे। जी.आर. शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे केल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे। याची दखल घेत सरकारनं गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी वेगळा जी.आर. काढण्याची घोषणा अधिवेशनात केली अशी माहिती आमदार पवार यांनी दिली आहे।
नांदेडमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला। महात्मा फुले पुतळा इथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी आमदार बंब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि पाहुयात या क्षणाची एक मोठी बातमी। कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। शाळेची बस वेळेत न आल्याने विद्यार्थ्यांचा संताप झालाय, त्यामुळे हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मुरगुडमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा बस स्थानकात हे ठिय्या आंदोलन झालंय। स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांनी अडवत हे आंदोलन केलं। कोल्हापुरामध्ये विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मी आता हे सगळ्याला देणार म्हणजे विनायन महाराष्ट्र वगैरे। कोल्हापुरामध्ये वेळेत बस नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते आणि या निषेधार्थ त्यांनी हे ठिय्या आंदोलन केलंय। याचबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, या ठिय्या आंदोलनाबद्दल काय सांगाल? कागल तालुक्यातील मुरगुड आगारामध्ये हे आंदोलन आहे ते विद्यार्थ्यांचं सुरू आहे। गेल्या 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। खरं तर या परिसरामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं मुरगुड शहरामध्ये येत असतात, मात्र ज्या बसेस आहेत एसटी बसेस त्या वेळेवरती विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना 10 ते 15 किलोमीटरची पायपीट करत कॉलेज आणि शाळा गाठावी लागते। मात्र वारंवार मागणी करून सुद्धा या बसेस आहेत ते नियमित वेळेत सोडल्या जात नाहीत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज आपला संताप व्यक्त करत बस स्थानकातच आहे ते ठिय्या आंदोलन केलेलं आहे। हजारो विद्यार्थी आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि बस स्थानकातून एकही बस आहे ती बाहेर हे विद्यार्थी सोडत नाहीत, त्या बसेस आहेत ते रोखून धरलेले आहेत। एकूणच विद्यार्थ्यांचा संताप या ठिकाणी पाहायला मिळते। बस स्थानकाचे अधिकारी आहेत ते विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जोपर्यंत ह्या बसेस वेळेत सोडण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा आहे ते या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी गेल्या 2 तासापासून आगारातून एकही बस आहे ती बाहेर पडलेली नाही आणि विद्यार्थ्यांचा संताप आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता अधिकारी विद्यार्थ्यांची कशी समजूत काढतात आणि हे विद्यार्थी आता आंदोलन मागे घेतात का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 2 तासापासून हे आंदोलन आहे ते सुरू असल्याचंच पाहायला मिळतंय। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पाहूयात उर्वरित गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। सोलापुरातील ग्रामदैवत श्री कामेश्वर लिंग आणि अष्टविनायकांपैकी मानाचा शेळगी गणपती मंदिरात श्रावण मास समाप्तीनिमित्त रविवारी मध्यरात्री 12 वाजता रुद्रपूजा, नवग्रह पूजा, महाअभिषेक, महाआरती करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं हे पूजन करण्यात आलंय। नाशिकच्या कैलास मठात शिवलक्षार्जन सोहळा पार पडला। यावेळी शिवलिंगाचे पूजन साधू महंतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार करण्यात आलाय, तर तब्बल 5 लाख फळांचं अर्पण करण्यात आलंय। हा सर्व प्रसाद नाशिकमधील दवाखाने, शाळा, मंदिरं, आदिवासी गावात वाटण्यात येणार आहे। भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थी निमित्त ओझर येथे श्री विघ्नहर गणरायाचा जन्मोत्सव सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी ओझर नगरी सज्ज झाली आहे। सलग 4 दिवस ही यात्रा होणार आहे। या उत्सवाचं निमंत्रण उमरतच्या देवीला देखील देण्यात आलंय। यावेळी गणपतीचा पालखी सोहळा काढला गेला। या सोहळ्यात हजारो भाविक अनवाणी पायानं सहभागी झाले। राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे या तरुणीनं मेजर ध्यानचंद यांची रांगोळी काढली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेजर ध्यानचंद यांची आठवण करून देण्यासाठी रांगोळीत तिरंग्यातील रंगाचा वापर केला गेला। गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। राज्यासह देशभरातील इतर ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। तसंच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।